भूमि अभिलेख कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर भूमि अभिलेख कार्यालय के सामने बेमुदत काम बंद आंदोलन शुरू किया। तो आइए जानते हैं अपनी मांगों को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। भूमि अभिलेख कर्मचारियों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर भूमि अभिलेख कार्यालय विभाग जिला चंद्रपुर के सामने बेमियादी काम बंद आंदोलन शुरू किया है, जिसमें बड़ी संख्या में कर्मचारी शामिल हुए और इन कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस मौके पर जो कर्मचारी काम बंद आंदोलन पर बैठे हैं उन्होंने अपनी मांगों के संदर्भ में क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। आमची विदर्भ भूमी अभिलेख संघटनेकडून आम्ही संपात बेमुदत संपात सामील झालो आहे 26 मे 2025 पासून। त्यापूर्वी आम्ही आमचा विभाग पुणे विभाग आहे तो 15 मे 2025 पासून तांत्रिक वेतन श्रेणीसाठी बेमुदत संपात उतरलेला आहे। त्यांच्या अनुषंगाने त्यांना पाठिंबा देत आम्ही काळी फीत लावून 25 तारीखपर्यंत आम्ही संप करायचा ठरवला होता, पण शासनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांचे जे मागण्या होत्या, आमच्या ज्या मागण्या आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आम्ही विदर्भ भूमी अभिलेख संघटनेने ठरवलं आहे नागपूर आणि अमरावती विभाग आहे हा संयुक्तिक आम्ही 26 पासून बसू म्हणून आम्ही 20 तारीखला नोटीस दिलं त्यांना। दुसऱ्यांदा पहिल्यांदा 12 तारीखला दिलं होतं आम्ही 3 तारीखपासून बसू म्हणून, पण त्याच्यावर काही तोडगा न निघाल्याने आम्ही परत त्यांना शासनाला 20 तारीखला नोटीस दिलं आणि आम्ही 26 पासून बेमुदत संपात सहभागी झालो। तरी पण शासनाने आमच्याकडे आमच्या संपामध्ये चालू असलेल्या ठिकाणी कुठंच महाराष्ट्रात कुठंच त्यांनी आम्हाला असं पॉझिटिव्हली आमच्यासोबत व्यवहार करत नाही। उलट आमच्या वर्ग 2 ऑफिसर्स आहेत त्या लोकांना अपशब्दात बोलणे आणि आमच्यासोबत काही चर्चा न करता संप मागे घ्यायला लावला। परंतु आम्ही संप मागे घेणार नाही जोपर्यंत आमची ती खूप महत्त्वाची मागणी आहे, ती आमची 20-25 वर्षापासून। तरी पण आम्हाला ती मागणी त्यांच्याकडून साहित्यिकरित्या पॉझिटिव्हली रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। आणि आज सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आज सायंकाळी चर्चेसाठी। त्या चर्चेमधून काही आम्हाला चांगलं म्हणजे ऐकायला मिळाला तर आम्ही संप त्यांच्यानुसार आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू, पण जर आम्हाला नाही भेटलं, नकारात्मक जर विचार त्यांच्याकडून मिळाला तर आम्ही हा संप पुन्हा तसाच चालू ठेवू। नमस्कार, मी बोधित्व रामटेके, भूकर मापक उपाधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर कार्यालयातून। विषय असा आहे की बऱ्याच जवळपास 25 ते 30 वर्षापासून भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र शासनाकडे जे आहे तांत्रिक वेतन श्रेणी संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित होता। या बाबतीमध्ये वेळोवेळी जे आहे प्रस्थापित संघटनांतर्फे जे आहे मागणी करण्यात आलेली होती, पण अजूनपर्यंत जे आहे शासनाने त्या बाबतीमध्ये काही पाऊल उचललेलं दिसत नाही आहे। या उलट वर्तमान काळामध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत भूमी अभिलेख विभागामध्ये कार्यालयामध्ये जे काही प्रस्थापित सगळे पदं आहेत त्या पदांमधून तांत्रिक वेतन श्रेणीचे काम जे आहे, तांत्रिक गुणवत्तेचे काम जे आहे ते केल्या जातात। आणि या उलट जे आहे त्यांना मिळणारे जे वेतन आहे, संबंधित कर्मचाऱ्यांना मिळणारे जे वेतनमान आहे ते क्लरिकल ग्रेडेशनचं आहे, लिपिक वर्गीय असं ते वेतनमान आहे। 2012 पासून भूमी अभिलेख विभागामध्ये तांत्रिक गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने ITI सिव्हिल, डिप्लोमा पॉलिटेक्निक डिप्लोमा इन सिव्हिल तसेच डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे लोक देखील जे आहे विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली होती, पण अजूनही आता ही भरती प्रक्रिया जवळपास 12 ते 13 वर्षापूर्वी जे आहे झाली होती आणि अजूनपर्यंत जे आहे कर्मचारी सतत जे आहे क्लरिकल ग्रेड वेतनवरच जे आहे काम करत आहे। सध्या कामाचं स्वरूप डिपार्टमेंटमध्ये जे आहे पूर्णपणे टेक्निकल असं आहे। आपण जे आहे GPS बेस्ड इन्स्ट्रुमेंटने जे आहे शेत जमिनीची मोजणी काम करतो। त्याच्यानंतर जे काही आहे ऑफिसमध्ये जे काही कामाचा जो व्याप आहे तो पूर्ण असा तांत्रिक दर्जाचा आहे। तर त्यामुळे जे आहे आमची बऱ्याच कालावधीपासून जी अशी मागणी होती आणि विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांच्या मार्फत जे आहे आपण हा सध्याचा संप जो आहे हा पुकारलेला आहे। CTV के लिए बाबर गारकर की रिपोर्ट।